नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज वक्फ बिल जे काय होतं ते विधेयक आणि त्या सगळ्या गोष्टी पारित करण्यात आल्या, पास करण्यात आल्या आणि आजपासून वक्फच्या सुधारणा लागू होतील आणि कडक कायदेशीर नियम लागू होतील। पण हे लागत असताना मुस्लिम समाज जो काही अगदी उफाळून आणि जे काही त्यांची तळतळाट नुसता उडाला आणि जे काही घाबरलेत, मला एकच प्रश्न पडला आणि समजत नाही की हे घाबरलेत कशासाठी। असं काय गेलं यांचं किंवा काय यांच्या हातातून जातंय की हे एवढे अगदी आतून पूर्ण तुटून निघालेत, किंवा ह्यांचे जे नेते ते सगळे काय काय तमाशा करतात आणि काय काय सगळ्या गोष्टी त्या ओवेसी तर काय ते मी बिलच फाडतो हेच करतो। अरे तुम्ही बिल फाडून होणार काय? जे व्हायचं ते होणार, मोदी शायद ते करणार, ते आहे तर टेन्शन नाही। पण नक्की समजून घेतलं पाहिजे आपल्याला की हे नक्की काय आहे, हे प्रकरण नक्की काय होतं, आता काय केलंय आणि याचा तोटा मुस्लिमांना आहे की फायदा आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये एक सविस्तर छोट्याशा याच्यामध्ये समजून तुम्हाला मी सांगतो। पहिलं काय होतं वक्फ म्हणजे एक अल्लाला दान केलेली, त्यांच्या देवाला दान केलेली त्यांची एक मालमत्ता असेल, खास करून जमीनच, त्या जमिनी त्यांना दान करणार आणि ते कोण करतं? खास करून मुस्लिम लोक करतात, असा नियम आहे त्यांचा। सरळ हे सगळं तुम्हाला समजलं। आता मला सांगा, जर मुस्लिम त्यांना दान करणार किंवा या सगळ्या गोष्टी करणार, मग हे वक्फ बोर्ड 1500 वर्षात जुन्या मंदिरांवरती आपल्या दावा कसं ठोकतंय? हे कसं सांगतंय वक्फ बोर्ड की ही जमीन आमची, अंबानीचा अँटेलिया आमचा, राष्ट्रपती भवन आमचं, हे गाव आमचं, ते गाव आमचं? तुम्हाला कुठून कळलं? तुमच्याकडे कुठला सातबारा आहे का की काय वक्फ बोर्ड आहे का? वक्फ आता काढलं आहे काँग्रेसनं, 1972 की 71 साली काहीतरी वक्फ आलं आणि तेव्हाच तुम्ही 1500 वर्षापूर्वी सांगताय की हा ते आमच्या नावं होतं। तेव्हा नावं होतं का? तेव्हा काय सातबारा निघायचा का? ही गोष्ट अत्यंत चुकीची होती। हे मनमानी सगळ्या गोष्टी करत होते। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ही वक्फ समिती अशी आहे, हेच लोक त्यांच्या जो सगळं आपलं हाडपून घेणार जमिनी, त्यांचे खटले यांच्याच कोर्टात, यांचीच लोक हेच निर्णय दिला, संपला विषय। तुझं गाव असो, घर असो, काही असो, तू मंदिर असो, तू उडत गेला, चल आमच्या वक्फच्या ह्याच्यात आम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं, आम्ही ते खरं ठरवून दाखवलं, संपला विषय। इतका मनमानी भोंगळ कारभार चालायचा। मग त्या संपत्त्या, त्या जमिनी, यातून सगळे हे वक्फवरती बसलेली काही विशिष्ट लोक याच मुस्लिमांकडून, गोरगरिबांकडून घ्यायचे आणि मग त्यातून नको तसला काळा बाजार सगळा, कुठं जमिनी विकायचे, सगळा भोंगळ कारभार नुसता पैशाचा। याचा तोटा मुस्लिमांना जास्त होता, हिंदूंना तर होताच। इथं कुठेही दावे ठोकत होते गावांवरती, कुठं काय यांना वाटेल, मनाला येईल तशी यांची इच्छा व्हायची। गड किल्ल्यांवरती काय दावा ठोकतायत, कुठे काय म्हणजे त्या अँटेलियावर, अंबानींच्या अँटेलियावर तुम्ही, ती तुमची वक्फची सगळी येते ते घेल विकत लगेच। म्हणजे या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे की नक्की काय आता बदल झालेत। आता या बदल आता असा झालेला आहे, आता कोणतीही वक्फ जेव्हा तुम्ही संपत्ती सांगायला हे वक्फ की ही आमची आहे, तर त्यांना ते लीगली प्रूव्ह करावं लागेल, त्यांना ते लीगली किंवा ते सिद्ध करावं लागेल की ही आमचीच संपत्ती आहे, आमची प्रॉपर्टी आहे। आता हे सिद्ध होत असताना त्यांना त्या फक्त वक्फच्या याच्यात नाही करता येणार, त्यांच्याच कोर्टामध्ये। आता त्यांना सिद्ध करायचं असेल किंवा आता त्यांना जर त्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या असतील आणि त्या जर चुकीच्या असतील, तर तुम्ही वक्फच्या कोर्टात नाही तर आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ शकता। तुम्ही आता कायदेशीररित्या आपल्या संविधानाच्या अधिपत्याखाली तुमचा अधिकार मिळवू शकता की ही बाबा जमीन माझीच आहे, ही वक्फची नाही, पण हे माझ्याकडनं बळकावून घेत आहेत। हे करणं चूक आहे। नरेंद्र मोदी, अमित शहानी किंवा या सगळ्या सरकारने हे जे काही सुधारणा विधेयक आणले, हे चूक आहे। एखाद्याची गोरगरिबाची जागा जेव्हा हे जाऊन आपला हक्क सांगणार, अरे तुम्ही तुमच्या भावकी गावकीतली इंचभर तरी जागा देता का रे दुसऱ्याला? हे गावांवरती अधिकार सांगणार, हे मंदिरांवरती 1500 वर्षात जुन्या अधिकार सांगणार, हे बदलायला नको होतं? त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा नियम काढला की आता ह्या वक्फ बोर्डाला जे कुठली आपली फॉरेस्टची जागा आहे, कुठली आपली ट्रायबल म्हणजे जे आपल्या आदिवासी या सगळ्या लोकांची जागा आहे, त्याच्यावर देखील आता अधिकार सांगता येणार नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता या वक्फ जो काही त्यांचं मंडळ असेल, त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना देखील घ्यावं लागेल। यांच्या नजरेमध्ये मुस्लिम महिला म्हणजे काय, ते तलाक जा तुझ्या बाई घरी, असं इथपर्यंत त्यांचं नातं आहे। त्यांना वाटलं मर्जीनं तर करायचं, नाहीतर गेली सोडत। या सगळ्या गोष्टी असताना हे जे काही नियम झालेले आहेत चांगले, हे मुस्लिमांसाठीच अत्यंत उत्तम आहेत। हा जो काही भोंगळ कारभार या वक्फच्या याच्यातून केलाय ना यांनी, अवैधरित्या सगळ्या गोरगरिबांच्या जमिनी हे नुसते ओरबाडच सुटलेत, ते करणं काय चूक होतं? आणि हे करत असताना हे आपल्या राज्यातली काही उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर हे शरद पवार आणि अजून काही कुठल्या पक्षाची लोक यांच्या विरोधात सगळे उभे राहतात। हिंदू असून देखील लाजा वाटल्या पाहिजेत आम्हाला, थोड्याशा लाज वाटली पाहिजे आम्ही हिंदू म्हणून स्वतःला घ्यायला। आमच्या गावांवरती, आमच्या मंदिरांवरती येऊन हे हक्क सांगणार, आम्ही काय करत बसायचं? हेच आज कुठे ना कुठेतरी सगळ्या गोष्टी आज पारदर्शक झालेल्या आहेत वक्फ बोर्डाच्या। तुम्ही देवाला, तुम्हाला संपत्ती दान करायची निश्चित करा, आम्हाला त्याचं काही नाही आहे,
तुमची जमीन असेल, तुमचं काय तुम्हाला संपत्ती द्यायची असेल द्या वक्फ बोर्डाच्या नावावरती, देवाला तुमच्या द्या, निश्चित द्या. पण तुम्ही त्याचा नको तो गैरवापर करून गोरगरिबांना धमकावून इथल्या जनतेला त्रास देणार असाल तर ते चालणार नाही. म्हणून मी म्हटलं ना, हे सगळे जे काही वक्फ बोर्ड झाले म्हणून जळतायत ना, ते म्हणतात मोदी शहा मुर्दाबाद, मोदी शहा मुर्दाबाद आणि आमचा वक्फ बोर्ड जिंदाबाद. यांचे नारे चाललेत, पण हे चालणार नाही. आता सुधारणा विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे, देशाच्या हिताचं आहे आणि मुस्लिम धर्माच्या किंवा मुस्लिमांच्या देखील हिताचं आहे. हे प्रत्येक मुस्लिमानं थोडासा अभ्यास करून समजून घेतलं पाहिजे की तुमच्या जागा जमिनी घेतायत ही तुमचीच लोकं आणि तुम्हालाच ओरबाडून काढतायत. आज तुम्हाला पारदर्शकता येईल. जसे हिंदू एखादी जमीन देतो किंवा त्यांच्यामध्ये जे काही व्यवहार चालतात किंवा तुम्ही जेव्हा एखादी नवीन जमीन वगैरे घेऊन व्यवहार करता तेव्हा ती पारदर्शकता दिसते, तीच आता इथून पुढे वक्फ बोर्डामध्ये दिसेल. मी आभार मानतो या संपूर्ण सरकारचं की त्यांनी एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या देशाला कधी न बदलणारा असा हा निर्णय होता जो या काँग्रेसी लोकांनी आणून ठेवला आहे. तो तुम्ही बदलण्याचं धाडस दाखवलं आणि जनतेला एक चांगला न्याय मिळवून दिला. त्याबद्दल खरोखर तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार.